नमस्कार, आपण पाहतात पुणे लोक आणि आता आपल्यासोबत माजी महापौर आणि काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत जगताप आहेत. सर, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त दादाश्री कामठे यांनी यूथ फाउंडेशनची स्थापना केली आहे. तर या पावन दिवशी त्यांनी ही स्थापना केली आहे. तर तुम्हाला तरुणांना काय संदेश द्याल सर? हे बघा, आज या महाराष्ट्राची, या देशाची अस्मिता, या देशातलं एक मोठं रत्न, महारत्न, या देशाचे, या विश्वाचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती. सर्वप्रथम मी महाराजांना विनम्र असं अभिवादन करतो, त्यांना मानाचा मुजरा करतो, त्यांना वंदन करतो. त्याचबरोबर आपल्यासहित सर्वांनाच, आपल्या दर्शकांना, या देशातल्या, जगातल्या सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आज महाराजांची 396वी जयंती. तब्बल 4 शतकं महाराजांचं नाव या शहरात, या राज्यात, या देशात आणि विश्वातल्या प्रत्येक देशामध्ये घेतलं जातं. त्यामुळे या महाराजांचा आदर्श जितका घ्यावा तितका कमी. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव जरी उच्चारलं तरी मनात रोमारोमात या ठिकाणी स्फुरण चढतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसारखा मोठा सण असूच शकत नाही. आणि या दिवसाचंच औचित्य साधून माझे संघटनेचे सहकारी दादाश्री कामठे यांनी आज सह्याद्री यूथ फाउंडेशनची स्थापना केलेली. त्याचं उद्घाटन नुकतंच आता एक 10 मिनिटापूर्वी झालेलं आहे. या माध्यमातून सगळ्या यूथला, म्हणजे युवती असतील, युवक असतील, यांना एकत्रित करण्याचं, त्यांना संघटित करण्याचं कामकाज होईल. त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम होईल. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा तोच तर नका या ठिकाणी मूलमंत्र होता किंवा तसाच तो कानमंत्र होता की या ठिकाणी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्रित आणा, त्यांना मोठं करा, त्यांना उभं करा. त्याच्यामुळे आज तेच काम दादाश्री कामठे सह्याद्री यूथ फाउंडेशनच्या वतीने करतात. त्याचा मला नितांत आदर आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सह्याद्री यूथ फाउंडेशन खूप चांगल्या पद्धतीने कामकाज करेल. सर, एक शेवटचा प्रश्न सर, आज इथे सर्वपक्षीय नेते आहेत उपस्थित, तर कुठेतरी शिवाजी महाराजांचा विचारांचा विजय होताना दिसतोय, याबद्दल काय सांगाल तुम्ही? निश्चित ना, या ठिकाणी आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मंदिरं बांधली जात होती, जुनी मंदिराचं संरक्षण केलं जात होतं, मशिदी बांधल्या जात होत्या किंवा दर्ग्यांना सुद्धा संरक्षण दिलं जात होतं. त्याच्यामुळं अगदी इंग्रज नाही का त्या ठिकाणी देशाच्या सीमेच्या पलीकडून आल्यानंतर सुद्धा त्यांनी उभारलेल्या चर्चला सुद्धा कधी हात लावला गेला नाही. त्याच्यामुळं महाराजांनी दिलेला तोच वैचारिक वारसा हा पुढे नेण्याचं काम हे आम्ही सगळी मंडळी करतोय. खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराजांना अपेक्षित असणारं स्वराज्य किंवा सुराज्य निर्माण करण्याचा आमचा नक्की प्रयत्न राहील. धन्यवाद सर.